जेव्हा एखादी मुलगी आपल्या सासरी जाते ना, त्यावेळी तिच्या वडिलांच्या अर्थात कन्येच्या बापामध्ये अनेक भावना असतात. पहिलं महत्त्वाचं म्हणजे तिच्यापासून दुरावण्याचं दुःख. जिला आपण जन्म दिलेला असतो, अंगाखांद्यावर खेळवलेली असते, जिच्या आजारपणामध्ये आपण काळजीने अक्षरशः ग्रासलेलो असतो. परंतु जेव्हा ती शिक्षणामध्ये अव्वल ठरते, त्यावेळी होणारा आनंद तर अवर्णनीय असतो. त्यानंतर हळूहळू तिचं नोकरी व्यवसायामध्ये स्थिरावणं आणि मग अर्थातच विवाह. तेव्हा ह्या सर्व गोष्टी त्याच्या डोळ्यापुढून एखाद्या चित्रपटाप्रमाणे तरळून जात असतात. आता आपली कन्या सासरी जाणार, ती आपल्याकडे येत राहील, परंतु ती आपल्याबरोबर नसणार, तर ती दुसऱ्यांच्या घरी जाईल. त्याचं घर सुगंधित करेल, कारण आपलं हे लाडकं कोकरू, आपलं हे फूल आता तिचा सुगंध तिच्या सासरी म्हणजे दुसऱ्याच्या घरी सुगंधित करेल. तेव्हा बापाच्या ज्या भावना आहेत, त्या भावना अर्थातच तो आपल्या चेहऱ्यावर दाखवू शकत नाही. अर्थात मुलीची आई, मुलीची बहीण, मुलीची मैत्रीण किंवा तत्सम स्त्रिया त्या दाखवू शकतात, त्या रडू शकतात आणि मन मोकळं करू शकतात. पण बापाला तसं करता येत नाही, कारण तो पुरुष असतो आणि सगळ्यांसमोर रडणं हे त्याच्या तत्वात बसत नाही. परंतु कधीतरी तो एका कोपऱ्यात जाऊन, जिथे कोणी समोर नसेल, त्यावेळी मात्र ढसाढसा रडतो, कारण कन्या वियोगाचं दुःख हे बापाचं हृदयच जाणू शकतं.